Welcome everyone and to the to next master class. आपले मास्टर क्लासचे हळूहळू लँडमार्क्स वाढत चाललेले आहेत आणि आज आपण मास्टर क्लासच्या 19 सेशन वर आहोत. ओके, सो मी स्क्रीन शेअर, मला स्क्रीन सगळ्यांना दिसतेय ना? सो लेट मी जस्ट गो अहेड अँड स्क्रीन शेअर. ओके, ओके. सो जस्ट गिव्ह मी अ थम्स अप स्क्रीन दिसत असेल तर. येस, थँक यू सो मच. ओके, ओके, ओके. सो आज आपण आहे ना एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक कव्हर करतोय आणि तो म्हणजे द लीडर इन यू. ओके, लीडर यू आहे ना, की आपल्याकडे ना लीडरशिपचे खूप सारे डेफिनेशन्स आहेत आणि त्यामुळे लीडरशिप म्हणजे नेमकं काय यावरती ना खूप मोठं कन्फ्युजन असतं. प्रत्येकाच्या मनात असणारा लीडर हा वेगवेगळा असतो. आपल्याला खूप क्वालिटीज कोणाच्या आवडतात, आपण त्यांना नॅचरली लीडर एक्सेप्ट करतो. पण लीडर म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? ओके, हा खूप कन्सर्न. खूप लोकांचा ना असा गैरसमज आहे की माझं सगळ्यांनी ऐकलं म्हणजे मी लीडर झाले. ओके. मग जेव्हा त्यांचं जर का कोणी ऐकलं नाही, तर त्यांना वाटतं की ते इफेक्टिव्ह लीडरच नाहीये. सो लीडर या शब्दाला घेऊन आहे ना, बरेच आपल्या आसपास आहेत ना, कन्फ्युजन्स आहेत. सो आज आपण काय प्रयत्न करूया, की आज आपल्या या सेशन मधून ना, आपण हे कन्फ्युजन्स आपल्याला कसे सॉर्ट करता येतील, हे कन्फ्युजन्स आपल्याला कसे कमी करता येतील आणि नेमकं लीडर बनायचंय म्हणजे काय बनायचंय? एक लीडर म्हणजे फक्त एक उत्तम वक्ता नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल, की माझं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे, माझं हे खूप चांगलं आहे, म्हणजे मी एक्सलंट लीडर आहे. तर असं नाहीये. ओके. लीडरमध्ये नेमके काय गुण लागतात आणि आपल्याला जर का उत्तम गुण पाहिजे असतील किंवा आपल्याला जर का लीडर बनायचं असेल, तर कुठले गुण आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करावे लागतील, या सगळ्याचा आज आपण एक छोटासा रिकॅप घेणार. ओके. सो आय होप यू विल एन्जॉय टुडेज सेशन अ लॉट. सो लेट्स स्टार्ट विथ अ व्हेरी बेसिक थिंग. साठी लीडर काय? ओके. सो या मला चॅटमध्ये टाकू शकता, तुम्ही अनम्यूट करू शकता, की तुमच्यासाठी ओके, तुमच्यासाठी लीडरशिप म्हणजे काय? किंवा तुमच्यासाठी तुम्हाला वाटणारा एखादा बेस्ट लीडर कोण आहे? त्यांचं नाव टाका इकडे चॅटमध्ये किंवा अनम्यूट करून सांगा. आय मीन यू सरळ अनम्यूट करून बोलू पण शकता. तुमच्यासाठी हू इज द बेस्ट लीडर? येस. श्यामल, तुझ्यासाठी लीडर कोण आहे? युजुअली जेव्हा तुम्ही बघता ना, की एक खूप सिंपल म्हणजे एकदमच बेसिक उदाहरण द्यायचं झालं ना, लीडर इज अ पर्सन यू विल फॉलो टू अ प्लेस यू वुडंट गो बाय युअरसेल्फ. म्हणजे ज्याचा आपल्याला आधार वाटतो, तो असतो लीडर. की तुम्हाला जर का त्या जागी जाता येत नसेल, तर तुम्ही कोणाबरोबर तरी जाल किंवा कोणाला तरी फॉलो कराल ना, तर नॅचरली तो पर्सन लीडर बनतो. सो येस, व्हेरी गुड. नाऊ लीडर्स पर्सन. आता जसं श्यामल तुम्ही एक्झाम्पल दिलत महाराजांचं. सो लक्षात घ्या, की त्यावेळी असे भरपूर लोकं होते ना, की ज्यांचे कम्युनिकेशन स्किल्स चांगले होते, सगळं छान होतं. तरीही कोणीही ओके, मुघलांच्या विरुद्ध जायचा विचार करत नव्हतं. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी ती आयडिया धरली किंवा ती आयडिया सगळ्यांच्या मनात रोवली, की आपण मुघलांच्या अगेन्स्ट जाऊन स्वतःचं स्वराज्य स्थापन करूया आणि त्याचे रिझन्स काय आहेत, तेव्हा लोकं ते करतायत म्हणून त्यांना फॉलो करायला लागले. ते एकट्याने ते करायला रेडी नव्हते, पण महाराज होते म्हणून ते करायला लागले. सो धिस इज नथिंग एल्स बट लीडर. सो लीडरची ना सर्वात बेसिक क्वालिटी ही आहे, की ज्याचा लोकांना आधार वाटतो, तो आपोआप लीडर आहे. ना, लोकांना आधार वाटतो हे सगळं ठीक आहे, पण ते वाटण्यासाठी एका लीडरचा माइंडसेट काय असला पाहिजे? एका लीडरला स्वतःमध्ये आधी काय-काय दिसलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. जर आज लीडरच कुठल्या त्याच्या माइंडसेटमध्ये अडकला आहे, तर तो फार पुढे नाही जाऊ शकणार.
सो आज आहे ना आपण 4 कोर कॉम्पिटन्सीज बघणार आहोत, की ज्या कुठल्याही लीडरमध्ये असल्याच पाहिजेत. ओके. आणि ह्या कोर कॉम्पिटन्सीज मग आपण आपल्या कशा डेव्हलप करायच्या, सो दॅट आपण एक बॅलन्स लीडरशिप करू शकू. आजचा हा सेशन आपला त्यावरती आहे. ओके. सो लेट्स गो टू पार्ट आणि समजून घेऊया, की या 4 कोर कॉम्पिटन्सीज नेमक्या काय आहेत आणि लीडरचे वेगवेगळे स्टेजेस काय आहेत. ओके. सो सर्वात पहिले की एक लीडर बनायला त्याला कुठल्या कुठल्या स्टेजेस मधून जावं लागतं ना, हे आपण थोडंसं बघूया. सो कुठल्याही विषयाचा जेव्हा अभ्यास चालू करता, बिगिनर असता. ओके. किंवा विषय असो. त्यामुळे तुम्ही आता काउन्सिलिंग या फील्डमध्ये येताय. सो ऑफकोर्स जेव्हा तुम्ही विचार करता, की मला या फील्डमध्ये यायचंय आणि तुम्ही ट्रेनिंग्स घेता, तेव्हा तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात? तुम्ही बिगिनर स्टेजवर आहात. ओके. सर्वात पहिले काय गुण लागतो, तर तो म्हणजे स्टार्ट करण्याचा, पहिलं पाऊल टाकण्याचा गुण लागतो. ओके. आता जेव्हा तुम्ही स्टार्ट करता, यू टेक ॲक्शन, तुम्ही लीडर बनण्याची पहिली पायरी चढता. ॲक्शन ॲटिट्यूड. बिगिनर बनायला तुम्ही रेडी झालात. आज आपण आहे ना, कितीतरी वेळा स्वतःला ही कारणं देऊन मागे खेचत असतो, की नको, आता खूप लेट झालाय. आता कुठे? आता मी थोडी हे करियर बदलू शकते. आता माझ्याच्याने काय? आता मी नवीन शिकून मी आत्ता काय करणार? असे बरेचसे समज आणि अशी बरीचशी कारणं आपण स्वतःला देत राहतो. सो लीडर बनण्याची पहिली पायरी हीच आहे, की सुरू करा. कुठलीही नवीन गोष्ट सुरू करायला घाबरू नका आणि बिनधास्तपणे सुरू करा. सो द फर्स्ट स्टेज इज एक्सेप्टन्स टू बी द बिगिनर. की ओके, मी आता स्टेजमध्ये ह्या गोष्टीमध्ये बिगिनर आहे. सो आय विल स्टार्ट विथ अ बिगिनर. बिगिनर स्टेज येते. ओके. यू स्टार्ट. ओके. यू स्टार्ट, यू आर अ बिगिनर. प्रोफिशियंट शॉर्ट फॉर्म मध्ये आजकालच्या लँग्वेजमध्ये प्रो म्हणतो ना, की आय हॅव बिकम प्रो ॲट इट. आय हॅव बिकम प्रो ॲट इट म्हणजे काय? आय हॅव बिकम एफिशियंट ॲट इट. आय हॅव बिकम प्रोफेशनल ॲट इट. सो प्रोफेशनल आणि एफिशियंट या दोघांना जोडून बनतं प्रोफिशियंट. ओके. सो नेक्स्ट स्टेप इज की येस, आता तुम्ही जे करत होता ते तुम्हाला छानपणे करायला यायला लागेल. ओके. सो दॅट इज द नेक्स्ट जिकडे तुम्ही पोचता. सो फर्स्ट स्टेप लीडर बनण्याची आहे, की तुम्ही बिगिनर आहात. ओके. आणि तुम्ही पुढे तुम्ही ॲक्शन घ्यायला रेडी तर झालात. सो हा एक सर्वात नेक्स्ट, की तुम्ही काम खूप चांगलं समजून घेतलत. तुम्ही त्याची खूप चांगली ट्रेनिंग घेतलीत आणि नाव तुम्ही त्याच्यात झाला आहात. ते तुम्ही काम खूप इफेक्टिव्हली करू शकताय. ओके. हीच आपली आपली उपाय. हां, नंतर आपली नेक्स्ट लेव्हल येते, ती म्हणजे एक्सपर्ट. गोष्टीत तुम्ही कोणालाही एक्सपर्ट कधी म्हणाल माहितीये? जेव्हा ते खूप चांगलं काम करतात ना, तेव्हा ते ऑफकोर्स प्रोफिशियंट असतात. पण ते एक्सपर्ट कधी बनतात? जेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्समध्ये जातात. आपण एखाद्या एक्सपर्टकडे कधी जातो? आपण एखाद्या एक्सपर्टकडे तेव्हाच जातो, जेव्हा आपले डाउट्स किंवा आपले प्रॉब्लेम्स तो सॉल्व्ह करून देऊ शकतो. सो ज्याला स्वतःला स्वतःचं काम चांगलं करता येतं, तो झाला प्रोफिशियंट. आणि ज्याला स्वतःच्या कामाबरोबर दुसऱ्यांचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह करता येतात, तो झाला एक्सपर्ट. सो ह्या ना स्टेजेस आहेत लीडर बनण्याच्या. फर्स्ट इज बिगिनर, चालू तर करा. तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये चालू तर करा. नेक्स्ट स्टेप इज बिकमिंग गुड ॲट, आणि थर्ड स्टेप इज बिकमिंग एक्सपर्ट. थर्ड स्टेप इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी क्रुशियल. त्यामध्ये काय होतं, की लोकं तुम्हाला अप्रोच करायला लागतात, की "अरे, असा-असा प्रॉब्लेम येतोय." आणि तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागता. सो त्यावेळी तुम्ही बनता एक्सपर्ट. आता खूपशा लोकांना वाटतं, की ह्या स्टेजला पोहोचलो म्हणजेच लीडर झालो. सो एक्सपर्ट म्हणजेच लीडर. तो लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय म्हणजेच तो लीडर. खूप जणांचा असा समज होऊन जातो, की एक्सपर्ट या लेव्हलला आलो, की तो लीडर. नाही. लीडरसाठी अजून एक पायरी करावी लागते. तुम्हाला लीडर वर असलेलं हे दिसतंय, चिन्ह दिसतंय, तो लीडर काम करतोय. ज्याच्या हातात तो झेंडा आहे, तो लीडर आहे. आणि तो लीडर काय करतोय? तो लीडर दुसऱ्याला हात देतोय. तो लीडर स्वतःच्या जिकडे त्याने झेंडा रोवलाय, तिकडे दुसऱ्यांना आणतोय.
सो एका एक्सपर्ट मध्ये आणि एका लीडर मध्ये हाच फरक आहे. लीडर आहे ना, दुसरे लीडर घडवतो आणि त्या मानसिकतेत असतो. खूपशा वेळा ना एक्सपर्ट्स ना ही थोडीशी इन्सिक्युरिटी असते, की मी माझ्याकडचं सगळंच देऊन टाकलं, तर उद्या मी एक्सपर्ट राहणार नाही. त्यांना सुद्धा माझ्या जेवढंच कळायला लागेल. हा माइंडसेट जोपर्यंत आहे ना, तर त्या माइंडसेटमध्ये लीडर्स घडत नाहीत. जर तुम्ही कोणालाही काही देताना जर का हा विचार करताय, की ठीक आहे मी फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, पण त्याने परत माझ्याकडेच आलं पाहिजे ॲडवाइसला. तर तुम्ही फक्त एक्सपर्ट आहात. तुम्ही लीडर नाहीत. लीडर म्हणजे जो मनुष्य दुसरे लीडर्स घडवण्यासाठी उत्सुक असतो, तो दुसऱ्या लोकांना त्या पोझिशनवर आणण्यासाठी उत्सुक असतो ना, त्यांना म्हणतात लीडर्स. सो बेसिकली लीडर स्वतः तर पोचतोच एका जागी, जिकडे त्याला पोचायचंय, पण तो दुसऱ्यांनाही पोचायला मदत करतो. सो हा एक खूप मोठा डिस्टिंग्विशिंग फॅक्टर आहे, की जो एका एक्सपर्टला आणि लीडरला सेपरेट करतो. सो आपण आता बघूया, की एक्सपर्ट आणि लीडर जर का तुमचा हा गोंधळ होत असेल, की मी कुठल्या-कुठल्या फील्ड्समध्ये एक्सपर्ट आहे, पण कुठल्या-कुठल्या फील्डमध्ये लीडर आहे. तर आपण आहे ना, छोटे-छोटे एक्झाम्पल घेऊ. ओके. आता एखादा शेफ एखादा शेफ जेव्हा एक्सपर्ट असतो, तो स्वतःच्या सिग्नेचर रेसिपीज काढतो. ओके. स्वतःच्या सिग्नेचर रेसिपीज काढल्याने तो कोण झाला? तो एक्सपर्ट झाला. ऑफकोर्स त्याच्या रेस्टॉरंटमध्ये त्या डिशेस मिळतील हे म्हणतील. मी म्हणतो जेव्हा तो दुसऱ्यांबरोबर ती शेअर करून त्यांना सुद्धा उत्तम जेवण बनवायला शिकवतो ना, तो लीडर असतो. तुम्हाला हे उदाहरण थोड्याफार प्रमाणात आहे ना, घरी दिसत असतं, की घरात एक आजी असतात, त्या जेवण खूप छान घरातल्या आपल्या एल्डर असतात, त्या खूप छान जेवण बनवतात. त्या एक्सपर्ट आहेतच आहेत. पण त्याबरोबर त्या येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा रेडी करत असतात ना, की "हां, चल आज मी शिकवते तुला. आज चल हे असं कर, ते तसं कर." आणि त्या एक दुसऱ्या उत्तम अन्नपूर्णेला क्रिएट करत असतात. सो लीडरचं काम हेच असतं, की त्या लीडरला ना इन्सिक्युरिटी नसते. आणि इन्सिक्युरिटी नसल्यामुळे त्याच्याकडून सहज ते नॉलेज दुसऱ्यांना दिलं जातं आणि त्यांच्यामधली लीडरशिप जागी करून त्याला हे उत्साहाने सांगता येतं, की "या, तुम्ही पण वर या. मी तर आहेच, पोहोचतोच आहे, पण तुम्ही सुद्धा मला जॉइन करा." सो लीडरचा पहिला अप्रोच, ओके. सर्वात पहिला अप्रोच इज की ते अजून लीडर घडवतात. ओके. आता इथे आपल्या काही फ्रेंड्सनी नंतर जॉइन केलंय. सो मी त्यांना पुन्हा तो प्रश्न विचारेन, की आज आपला टॉपिक आहे, की आपल्यातला लीडर नेमका कसा जागा करायचा? किंवा आपल्यात जर का नेतृत्व गुण आहेत, पण आपल्याला वाटतंय, की अरे अजून माझे डेव्हलप झाले पाहिजेत. तर नक्की कुठे डेव्हलप व्हायचे आहेत? कसं ओळखायचं? सो त्यासाठी मगाशी आम्ही एक छोटीशी एक्सरसाइज केली, की तुमच्या मते सर्वात बेस्ट लीडर कोण आहे? किंवा तुम्ही कोणाला लीडर मानता? अशा व्यक्तींची नावं टाका. तर 2 नावं जी आत्तापर्यंत समोर आली ती म्हणजे ऑफ महाराजांचं नाव आलंय, शिवाजी महाराजांचं नाव आलंय आणि सुधा मूर्तीजींचं नाव आलंय. सो तुम्हाला जर का अजून कुठल्या लीडर्सची नावं टाकायची असतील, तर टाका. मग आपण त्यांना केस स्टडीमध्ये बघूया, की आपल्या या लीडर्समध्ये काय-काय क्वालिटीज आहेत आणि मग त्या क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सो कोणाला कुठली नावं टाकायची असतील, तर चॅटमध्ये टाकू शकता आणि अनम्यूट करून सुद्धा बोलू शकता. सो तुम्हाला कोण लीड्स आवडतात आणि तुम्हाला कोणामध्ये लीडरशिप दिसतात, त्यांची नावं पटापट चॅटवर. वेलकम. मग सिंग धोनी, गीते, आज 3 नावं झाली आहेत आपल्याकडे. आपण केस स्टडीमध्ये ही नावं कन्सिडर करू. सो आता सर्वात पहिले इट स्टार्ट्स विथ यू रतन टाटा सर. ॲब्सोल्युटली. सो आता आपल्याला ठरवायचं आहे, की आपण ज्या फील्डमध्ये आहोत, त्या फील्डमध्ये आपण बिगिनर आहोत, आपण नेक्स्ट स्टेज प्रोफिशियंट आहोत, आपण एक्सपर्ट आहोत, की आपण लीडर आहोत. एक्सपर्ट आणि लीडर यांच्यामधला फरक आपण आता डिटेलमध्ये बघितला. लीडर्समध्ये अशा कोणत्या क्वालिटीज असतात, की ज्या त्यांना एक उत्तम लीडर बनवतात. ओके. कोर कॉम्पिटन्सीज आहेत. त्यांना आपण आहे ना 4 सीज म्हणतो. ओके. 4 सीज इम्पोर्टंट आहेत. जर का आहे ना
फोर सीज लक्षात राहिले ना, तुम्ही स्वतःमध्ये भरपूर डेव्हलपमेंट आणू शकता. सो आपण बघूया की फोर सीज आहेत काय नेमके. First आणि प्रायमरी कम्युनिकेशन. येस, या गोष्टीवर आपण सुद्धा भरपूर भर देत असतो. आपले यावरती बिंदास बोल म्हणून वर्कशॉप्स पण चालतात. बिकॉज कुठल्याही लीडरला एक उत्तम कम्युनिकेटर व्हावंच लागतं. तुम्ही जर का बघाल, तर आपण बऱ्याच वेळा बघतो, की अ, असं काय आहे, की आपल्याला सुद्धा 24 तासच अवेलेबल आहेत आणि या सगळ्या ग्रेट लोकांना सुद्धा 24 तास अवेलेबल आहेत आणि तरीही त्यांच्या 24 तासामध्ये ते भरपूर काही करतात. त्यांचे भरपूर काही लँडमार्क्स अचीव्ह होतात आणि आपण सिग्निफिकंटली काहीच करत नाही. ह्याचं मेजर कारण आहे, की ते स्वतःच्या वाणीने, स्वतःच्या कम्युनिकेशनने इतरांना मोटिव्हेट करून, इतरांना स्वतःबरोबर जोडून घेतात आणि मग त्यांच्या मूव्हमेंटमध्ये खूप लोकं जोडली जातात. राइट? आणि मग ते काम तेवढ्याच गतीने वाढतं. सो तुम्ही कोणतेही इफेक्टिव्ह लीडर्स बघा, ते डेफिनेटली म्हणजे डेफिनेटली उत्तम कम्युनिकेटर्स असतातच असतात. सो सर्वात पहिली पायरी जी कोणत्याही लीडरमध्ये हवी, ती म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये म्हणजे नेमकं काय? कम्युनिकेशनमध्ये फक्त पब्लिक स्पीकिंग येतं का? नाही. कम्युनिकेशन म्हणजे फक्त पब्लिक स्पीकिंग नाही, पब्लिक पार्ट आहे. Definitely एक पार्ट आहे. हाउएव्हर कम्युनिकेशनमध्ये दुसरे गोष्टी येतात त्या म्हणजे तुमचे विचार तुम्हाला दुसऱ्यांबरोबर शेअर करता येतायत का? तुम्हाला त्यांना योग्य प्रश्न विचारता येतायत का? तुमच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात किंवा सोल्युशन्स येतात. ते तुम्हाला समोरच्यापर्यंत मांडता येतायत का? आता नॉर्मली काय होतं, खूप चांगल्या आयडियाज, खूप चांगल्या कल्पना सगळ्यांच्या डोक्यात येत असतात. ओके. तुम्ही इथे सगळेजण आहात ना, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात पण खूप चांगल्या कल्पना येतात. पण तुम्हाला माहितीये का 99% ऑफ गुड आयडियाज आर किल्ड हिअर. ॲब्सोल्युटली 99% ऑफ आयडियाज आपण आपल्याच थॉट्सनी किल करतो, की नको जाऊ दे असं नाही बोलत. कसं वाटेल ते? किंवा राहू दे नाही मला नाही वाटत यार हे वर्कआउट होईल. आपणच आपल्या आयडियाजना किल करत असतो. सो हे आपल्या आतच चाललेलं कम्युनिकेशन आहे, जे निगेटिव्ह होतं आणि मग आपणच आपले थॉट्स शेअर करत नाही. आपण आपले विचार मांडत नाही. कारण ते विचार मांडताना पहिले आपलं जे स्वतःशी कम्युनिकेशन होतं ना, तेच फॉल्टी होतं. सो कम्युनिकेशनवर काम करताना प्लीज फक्त आणि फक्त आपल्या पब्लिक स्पीकिंगवर काम नाही करायचंय. कम्युनिकेशनवर काम करताना आधी स्वतःच्या थॉट्सवर काम करायचंय. आधी स्वतःबरोबर आपण कसं कम्युनिकेट करतोय ना, हे बघायचंय. अँड दॅट्स व्हेन जेव्हा तुम्ही स्वतःबरोबरचं कम्युनिकेशन मास्टर कराल ना, दॅट्स व्हेन इट विल बी ईझी. तुमच्यामध्ये लिंग्विस्टिक स्किल्स किती आहेत? लिंग्विस्टिक स्किल्समध्ये म्हणजे काय, की एखादा शब्द त्याचा अर्थ सेम असतो, पण त्याला वेगवेगळे शब्द दिले जातात. जसं आपल्या मराठी लँग्वेजमध्ये, हां, "तुला जेवायला वाढू का? वाढलंय ते खा. हे घे आणि ढोस." वेगवेगळे ह्यांचा अर्थ सेम आहे, राइट? ह्यांचा अर्थ सेम आहे, की जे दिलंय ते खा. ओके. काही जर का तुम्ही थोडंसं विदर्भ साइड किंवा नाशिक साइडला गेलात ना, तर तिकडे म्हणते, "आत चरायला हे आहे." आता नॉर्मली मुंबई साइडला वगैरे आपल्याला असं वाटेल, की चरायला हा गाई-बैलांसाठीचा शब्द आहे. तिथे तो माणसांसाठीही वापरला जातो. सो तुमच्या लिंग्विस्टिक स्किल्स किती चांगल्या आहेत. तुम्ही एखादी कल्पना ओके. तुमच्या लिंग्विस्टिक सामर्थ्याने समोरच्या डोक्यापर्यंत पोहोचवताय का? सो तुम्हाला तुमचा शब्दसंच किती आहे? ओके. जर तुम्हाला खूप चांगले आयडियाज येतायत, पण तुम्हाला ते योग्य प्रकारे मांडायला तुमच्याकडे शब्दसंच नाहीये किंवा तुम्हाला योग्य शब्द मिळत नाही, तर समोरच्याच्या डोक्यापर्यंत तो थॉट पोहोचतच नाही. जर तुम्ही पु. ल. देशपांडे ह्यांची कधी कादंबरी वाचली असेल किंवा ह्यांचं काहीही वाचलं असेल ना, त्यांच्याकडे शब्दसंच भरपूर होता. भरपूर. आणि त्यामुळे त्यांना ते जे म्हणायचे ना किंवा ते नॉव्हेलमध्ये जे लिहायचे, ते लगेच रीडरच्या डोक्यात त्याचं पिक्चर यायचं. सो अशा शब्दसंच तुमच्याकडे आहे का? नसेल तर त्यावर तुम्ही काम करताय का? सो दॅट जेव्हा वेळ पडेल आणि तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करायचंय, तुम्हाला शब्द तर अपुरे पडत नाहीयेत ना.
हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट स्किल कोलॅबरेशन. कोलॅबरेशन म्हणजे काय? 4 लोकांना एकत्रित आणून, ओके, त्यांना त्यांच्याकडून एक घडवणं. म्हणजे सर्वात पहिलं कोलॅबोरेशन जर का आठवायचं असेल, पहिलं नाही म्हणता येणार, वन ऑफ द पहिलं कोलॅबोरेशन आठवायचं असेल, तर ते म्हणजे श्रीकृष्णांनी दहीहंडी केलेली. तेव्हा त्यांच्या सगळ्या मित्रांना एकत्र आणून त्यांनी काय केलं? थर रचले आणि ते थर म्हणजे काय? कोलॅबोरेशन. ॲब्सोल्युटली. सो तुम्हाला हे कोलॅबोरेशन्स करता येतायत का? लोकांबरोबर एकत्र काम करता येतंय का? बरं, हे कोलॅबोरेशन करताना तुमची थॉट प्रोसेस काय आहे? की तुम्हाला फक्त सगळ्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आणायचंय, की एकत्र येऊन काहीतरी मोठं घडवायचंय? जसं तुम्ही आज बघाल तर कोलॅबोरेशनमुळे बरेचसे मोठे-मोठे एम-एन-सीज घडले. तुम्ही जर का अमूलचं नाव ऐकलं असेल, लिज्जत पापडचं नाव ऐकलं असेल, या पूर्णच्या पूर्ण कंपनीज कोलॅबोरेशनवरतीच बेस्ड आहेत. लिज्जत पापडच्या फाउंडर होत्या ना, त्यांनी बघितलं, की आजूबाजूला बायका भरपूर आहेत आणि त्यांच्याकडे वेळही आहे. पण त्या अशिक्षित आहेत. त्यांना शिक्षण येत नाही त्यामुळे आणि त्यांना घर सोडून बाहेर जाता येत नाही. घरात लहान मुलं आहेत, सासू-सासरे आहेत, त्यामुळे त्या बायकांना घर सोडून जाता येत नाहीये. त्यांनी काय केलं, त्यांनी आहे ना, पापडाचं पीठ मळायच्या आणि मग त्या बायकांना द्यायच्या, की तुम्ही घरी घेऊन जा पीठ आणि लाटून बनवून आणून द्या. असं करून लिज्जत पापड सुरू झालं. आता ऑफकोर्स यामध्ये प्रॉफिट एलिमेंट होता. पण त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रॉफिटचा विचार न करता, त्यांनी कोलॅबोरेशन करताना हाही विचार केला, की ह्या बायकांचा कुठला प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकते. सो एक इफेक्टिव्ह लीडर कोलॅबोरेशन करताना हे नक्की बघतो, की जर का हे असोसिएशन मला लाँग टर्म न्यायचंय, तर त्यात फक्त माझा फायदा नाही, या लोकांचा सुद्धा फायदा असला पाहिजे. आणि तेव्हाच हे कोलॅबोरेशन्स वर्क होतात. बरं, कोलॅबोरेशन्सना वर्कआउट करायला तुम्हाला थोडं स्मार्ट वर्क पण करावं लागतं. कोणतं काम कोणाला दिलं पाहिजे, हे योग्य रीतीने ओळखणं म्हणजेच कोलॅबोरेशन. म्हणजे आज जर का तुमच्याकडे एक काम आहे, तर ते एफिशियंटली कोण करू शकेल? ते वर्क डेलिगेशन तुम्हाला इफेक्टिव्हली करता येतंय का? आणि हे वर्क डेलिगेशन इफेक्टिव्हली जमायला लागलं, तर कोलॅबोरेशन जमतं. कोलॅबोरेशनसाठी मी तुम्हाला एवढंच सांगेन, की असं म्हणतात, की एक घोडा घोडा जर का 100 किलो वजन खेचू शकतो, ओके. आणि असे 2 घोडे तुमच्याकडे असतील, तर किती वजन खेचू शकतील ते? एक घोडा 100 किलो वजन खेचू शकतो. तर 2 घोडे किती किलो वजन खेचू शकतात? 200 किलो, राइट? पण जर का त्या 2 घोड्यांना तुम्ही एका बैलगाडीला बांधलत किंवा एका घोडागाडीला बांधलत आणि त्यांचं एकत्र कोऑर्डिनेशन केलं, त्यांना घोड्यांचं जे हार्नेस असतं, त्या हार्नेसमध्ये बांधून त्यांचे इफर्ट्स एकत्र आणले ना, तर 2 घोडे 1000 किलो वजन खेचू शकतात. इतकी येस. ताकद आहे कोलॅबोरेशनमध्ये. सो या तुमच्याकडे 2 घोडे असतील, तुमच्याकडे 2 माणसं असतील, 4 माणसं असतील, त्यांना जर का तुम्ही इफेक्टिव्हली आणलत, तर तुम्ही तुमची प्रॉडक्टिव्हिटी प्रचंड वाढवू शकता. पण तेच कोलॅबोरेशन नाही जमलं तर? आपण बघूया. आपण त्याची एक्झाम्पल्स बघूया. नेक्स्ट येतं क्रिटिकल थिंकिंग. कामी येतं? क्रिटिकल थिंकिंग कामी येतं, की प्रॉब्लेम्स येतात तेव्हा. हे काम करू आपण. प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत. आज आपण जितके इफेक्टिव्ह लीडर्स बघितले, ओके. आपल्या चॅटमध्ये जे आहेत, सुधा मूर्तीजी आहेत, महाराज आहेत, महेंद्रसिंग धोनी आहेत, रतन टाटा सर आहेत. या सगळ्यांना तुम्हाला काय वाटतं प्रॉब्लेम्स आले नव्हते का? ऑफकोर्स प्रॉब्लेम्स आलेले. आणि मग प्रॉब्लेम झाल्यावर तो प्रॉब्लेम नेमका कसा सॉल्व्ह केला? त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय डिसिजन्स घ्यावे लागले? मग काही कठीण डिसिजन्स पण घ्यावे लागतील. मग अशा वेळी तुमची क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला कामी येतेय का? इमोशनल लीडर बनून इमोशनल डिसिजन घेताय. जर तुम्ही ॲक्चुअली मागे जाऊन बघितलं, तर अख्खं महाभारत का घडलं? अख्खं महाभारत एवढ्यासाठीच घडलं कारण कोणाला तरी क्रिटिकल थिंकिंग करता आलं नव्हतं आणि पांडुपुत्रांना त्यांचा हक्क मिळाला नव्हता.
तो राजा पुत्रप्रेमात अडकला, दुर्योधनचे वडील. आणि म्हणून मग अख्खं महाभारत घडलं ना. सो क्रिटिकल थिंकिंग एका लीडरसाठी खूप खूप गरजेचं आहे. बिकॉज दॅट इज हाऊ की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आणि दॅट इज हाऊ ते योग्य डिसिजन्स घेऊ शकतील. नेक्स्ट येतं क्रिएटिव्हिटी. ओके. प्रॉब्लेम्स नेहमी सेम होणार आहेत का? आज आपण बघतो, आज तुम्ही कुठल्याही एज मध्ये असाल, तुमच्या आई वडिलांना आलेले तेच प्रॉब्लेम्स तुम्हाला येत आहेत का? नाही, तुम्हाला दुसरे येत आहेत. बरं, तुम्हाला आलेलेच प्रॉब्लेम्स तुमच्या मुलांना येणार आहेत का? नाही, त्यांना दुसरे प्रॉब्लेम्स येणार आहेत. सो प्रॉब्लेम्स बदलत राहणार आहेत. त्यामुळे क्रिएटिव्हली त्याच्यावर सोल्युशन काढणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. जर क्रिएटिव्हिटी नसेल, तर आपण काय होतं माहितीये, आपण त्याच चौकटीत अडकून राहतो. आणि मग आपण त्याच चौकटीत अडकून राहिलो, तर आपलं थिंकिंगच एक्सपांड होत नाही. नवीन पॉसिबिलिटीजना आपण स्वतःला ओपनच करत नाही. राइट? सो क्रिएटिव्हिटी ही सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट. वन बाय वन बघूया, की जर का चला आपण असं म्हटलं, की एखाद्या लीडरमध्ये सगळंच काय सगळ्यांमध्ये नसतं. आपण याच समजमध्ये वाढलेलो असतो ना, की सगळ्यांमध्ये काय सगळंच नसतं. एखादी गोष्ट मिसिंग असेल तर काय होईल? सो ही आता मी तुम्हाला जी दाखवतेय ना, ती एक इंडस्ट्रीची केस स्टडी आहे. ओके. जर कम्युनिकेशन हा पॅरामीटर एखाद्या लीडरमध्ये मिसिंग असेल, होईल. ह्यालाही आपण केस स्टडी बघणार आहोत. सिंपल आहे. ह्याच्यात काय झालं, एक वॉशिंग पावडर असतं ना, वॉशिंग पावडरची एक छोटीशी कंपनी होती. ओके, जी लोकल कंपनी होती. वॉशिंग पावडर आहे ना, त्यांनी ठरवलं की वॉशिंग पावडर कोण वापरतं? बायका. गावात किंवा त्यांचं प्रॉडक्ट जे होतं ना, ते लोकल असल्यामुळे ना गावागावांमध्ये त्यांना न्यायचं होतं. मग एक चॅलेंज जो त्यांनी फेस केला, ते म्हणजे आणि हे मी खूप आधीची घटना सांगते, जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीज वगैरे होते. ओके. तेव्हाची गोष्ट सांगते. सो त्यांना खेळायला तेव्हा सर्वात पहिले घराघरात टीव्ही नव्हतं. त्यामुळे त्यांना टीव्हीवर ॲड दाखवणं शक्य नव्हतं. प्लस लोकल कंपनी असल्यामुळे टीव्हीवर ॲड दाखवणं एवढं बजेटही नव्हतं त्यांच्याकडे. सेकंड प्रॉब्लेम त्यांना हा फेस झाला, की त्यांचं प्रॉडक्ट विकत घेणाऱ्या बायका या अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी न्यूजपेपरमध्ये ॲड टाकणंही शक्य नव्हतं, की बाबा न्यूजपेपरमध्ये ॲड टाकले तरी ती बाई वाचणारच नाहीये. राइट? तिसरं मेजर चॅलेंज त्यांना काय होता, की त्यांना हे प्रॉडक्ट गावागावात पोहोचवायचं होतं आणि तुम्ही बघाल, की दर 5 किलोमीटर नंतर आपली भाषा बदलते. मग त्यांना हेही कळेना, की ॲडव्हर्टाइज कुठल्या भाषेतनं करू? की जेणेकरून तीच ॲडव्हर्टाइजमेंट मला पूर्ण महाराष्ट्रभर वापरता येईल किंवा मला सगळ्या छोट्या गावांमध्ये वापरता येईल. कारण सगळीकडे परत लँग्वेज चेंज होत गेली. मग तिकडे क्रिएटिव्ह सोल्युशन निघालं. ओके. क्रिएटिव्ह सोल्युशन होतं, आपण ना सिंपल आपण होर्डिंग्ज घेऊया आणि युनिव्हर्सल लँग्वेज, व्हिज्युअल लँग्वेज वापरूया. हां, होर्डिंग विकत घेतलं. सिंपल आहे ना, मला ज्याच्यावरती भरपूर डाग आहेत. त्यानंतर ती वॉशिंग पावडर दाखवली, की ती पाण्यात मिसळा आणि फेस क्रिएट करा आणि मग त्यांनी ते कपडे त्याच्यात टाका आणि मग त्यांनी शुभ्र निघणार दाखवलं. बाबा घालेल टी-शर्ट ते वॉशिंग पावडरमध्ये वगैरे तुम्ही भिजवलं, की ते छान होऊन निघालं. सो ही ॲड आहे ना, प्रचंड हिट झाली. प्रचंड हिट झाली. कारण ही सगळ्या गावांमध्ये समजायला लागली. प्लस त्यांचे जे मेजर चॅलेंजेस होते, की कोणाची भाषा वेगळी आहे तरी त्यांना समजत होतं. बायका अडाणी आहेत तरी त्यांना समजत होतं. कॉस्ट इफेक्टिव्ह होती. काय गावात फक्त जाऊन ते हे लावून टाकायचे, पोस्टर लावून टाकायचे वगैरे. सो त्यांचा हा प्रॉडक्ट आहे ना, खूप सुंदर चालायला लागला. हळू हा प्रॉडक्ट रिजनलवरून नॅशनलवर गेला. ओके. तुमची हीच ॲड कॅम्पेन आहे ना, खूप चांगली चालली. म्हणजे कुठेच नाही, तिथे लँग्वेज बॅरियरच राहिला नाही. त्यामुळे ते प्रॉडक्ट नॅशनलला पण खूप हिट गेलं. मग ती कंपनी गेली इंटरनॅशनलमध्ये आणि त्यांना एक खूप मोठा ब्रेक मिळाला सौदीमध्ये. ओके. आणि मग ते म्हणाले, "आपलं जे ॲड कॅम्पेन आपलं चांगलं चाललं, चालवूया." पण सौदीमध्ये हे प्रॉडक्ट कंप्लीटली फेल गेलं. त्यांची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी कंप्लीटली फेल झाली. ओके. सो
करा की असं काय झालं की इंटरनॅशनल मध्ये सौदीमध्ये त्यांची ही स्ट्रॅटर्जी कम्प्लीट फेल गेली. हे जे ऍड त्यांनी दाखवलेली ना ती अजिबात चालली नाही. कोणी गेस करू शकतो की का फेल झाली? लँग्वेज प्रॉब्लेम. देर वॉज जस्ट अ विजुअल लँग्वेज की बाबा घाणेरडं टी शर्ट पावडर मध्ये विज्युअल. टाकलं, छान निघालं. आणि त्यांनी ही स्ट्रॅटर्जी रिजनल आणि नॅशनल दोघांना वापरली. एक इम्पॉर्टंट फॅक्टर त्यांनी मिस केला की सौदीमध्ये लोक उर्दू वाचतात आणि उर्दू कशी वाचतात? येस. उलट्या बाजूने. म्हणजे चांगलं येस. टी-शर्ट बादलीत टाकलं हा. आणि टाकलं. निघालं. खराब गेलं गाणं. ग्रेट. So this is why it failed Saudi. कारण जे कम्युनिकेशन इकडे त्यांना न बोलता इकडच्या बायकांशी साधता आलं ना, ते तिकडे नाही साधता आलं. आणि त्यामुळे तुमच्या आसपास काय एन्व्हायरमेंट आहे, त्याप्रमाणे कम्युनिकेट करणं खूप गरजेचं होऊन जातं. राइट? आपण आहे ना आपल्या आसपास ना असे खूप लोक बघतो हं, जे खूप टॅलेंटेड आहेत, प्रचंड टॅलेंटेड आहेत. पण जर त्यांना स्वतःच्या आयडियाज मांडता येत नाहीत, भरपूर वेळा ना, म्हणजे मी सुद्धा एक आई आहे, पण भरपूर वेळा खूप कौतुक असतं की नाही नाही, अरे तो बोलत, पण माझा मुलगा जाम हुशार आहे, माझी मुलगी जाम हुशार आहे. खूप कौतुकाने सांगतात आहे. आमच्याकडे चाइल्ड पॅरेंट काउन्सिलिंगला येतात ना, पण नाही नाही, काय अंडरस्टँडिंग आहे माहितीये, पण ना एक्सप्रेस नाही करत. मला सांगा, जर खरंच कम्युनिकेशन मध्ये चॅलेंज आहे, एक्सप्रेस नाही करता आलं, तर ती हुशारी, ते थॉट्स, ते एवढे चांगले थॉट्स बाहेर येणार कसे? राइट? सो ही आहे ना, तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशन वरती काम करावंच लागेल. कम्युनिकेशन मिस करून नाही चालणार. हां, कम टू एक्झाम्पल. होतं. आता आपण खूप जागी एक मिनिट हां. कोलॅबोरेशन म्हणजे काय? कोलॅबोरेशन म्हणजे एकमेकांबरोबर येऊन गोष्टी जेव्हा चालत नाहीत. तुम्हाला लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं मला. लेटेस्ट तर शिवसेनेचं काय झालं? शिवसेनेचं कोलॅबोरेशन्स तुटले. त्यामुळे आज शिवसेनाचे 2 गट झाले. सो तुमच्यामध्ये कम्युनिकेशन पण खूप चांगलं आहे, तुमच्यामध्ये बाकी ॲस्पेक्ट्स पण खूप चांगलं आहे, पण कोलॅबोरेशन नाहीये. तर काही होऊ शकत नाही. आपण आपल्या इकडे असं घराघरांमधले एक्झाम्पल्स नाही बघितले आहेत का? की भावा-भावांमध्ये भांडणं होतात, दोघं एकमेकांची तोंड नाही बघत आणि व्हेन आय से भावा-भावांमध्ये आय जस्ट मीन इट भावंडांमध्ये. भावा-बहिणींची सुद्धा होतात. राइट? सो माझं म्हणणं आहे की त्या घरी कोलॅबोरेशन स्किल्स मिसिंग आहेत. कोलॅबोरेशन स्किल्स का मिसिंग असतील? कारण काही जॉइंट गोल्स नाहीयेत. आज आमच्याकडे जेवढे रिलेशनशिप काउन्सिलिंग्स येतात ना, त्या रिलेशनशिप काउन्सिलिंग्समध्ये प्रामुख्याने एक गोष्ट जी आम्ही बघतो ना, ती म्हणजे एकमेकांना सक्सेसफुल होण्यासाठी जे कोलॅबोरेशन लागतं ना, ते मिसिंग असतं. त्या नवरा-बायकोंचे कॉमन गोल्स नसतात. आणि मग जर का तुम्ही एका गोलला एकत्र पोहोचण्याचं तुमचा ध्येय नाहीये, तर कोलॅबोरेशन मिसिंग होणार. मला ईस्टला जायचंय, तुला वेस्टला जायचंय, कोलॅबोरेशन्स मिसिंग होणार. कोलॅबोरेशन्स हे कॉमन गोल्सनी येतात. मग तुम्ही असे कॉमन गोल्स काढू शकताय का? किती कंपन्यांमध्ये आपण संप होताना बघतो. काय होतं तिकडे? मॅनेजमेंट वर्कर्स ह्यांच्यामध्ये कोलॅबोरेशन नीट होत नाही. आणि मग कितीतरी मोठ्या-मोठ्या आपल्या मुंबईची तर अख्ख्या मिलची हिस्ट्री आहे. की त्यामुळे मिल्स बंद पडल्या, मग संप पुकारले गेले अँड किती किती चळवळी झाल्या. आपल्या सगळ्यांमधले फ्रॅक्शन ऑफ लोकं आहेत की जे सगळे या गोष्टींनी अफेक्ट झाली आहेत. इट इज बिकॉज कोलॅबोरेशन मिसिंग होतं. सो येस. तुम्ही तुम्ही खूप छान बोलता, पण तुम्ही जर का लोकांना एकत्र आणू शकत नाही, तर तुमच्यात कोलॅबोरेशन मिसिंग आहे. आणि मग त्यावर काम करणं गरजेचं आहे.
इफेक्टिव्ह लीडर बनण्यासाठी गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया की next काय होतं. नेक्स्ट येतं थिंकिंग मिसिंग आहे. काय प्रॉब्लेम सॉल्विंग मिसिंग आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग मिसिंग असेल तर तुम्ही नको ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसता आणि मग पाहिजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. आता ह्या सगळ्या गोष्टी इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत बघा, पण त्यांचा काहीही उपयोग आहे का? नाही. सो लक्षात घ्या की तुम्हाला कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, तुम्हाला लोकांना त्रास देतायत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाहीयेत. सो क्रिटिकल थिंकिंगमध्ये आहे ना, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, की मला नेमका कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही अनावश्यक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसलात किंवा तुम्हाला प्रॉब्लेमला योग्य प्रकारे ओके, योग्य प्रकारे पकडता आलं नाही ना, तरीही तुमचे चॅलेंजेस होणार आहेत. इथे ना मी तुम्हाला अजून एक केस स्टडी देते, की क्रिटिकल थिंकिंग मिसिंग असेल तर काय होतं? आता वॉशिंग्टनमध्ये अ, एक आहे ना, असं उभंच्या उभं टॉवर आहे. ओके. सो ह्या टॉवरमध्ये आहे ना, ही केस स्टडी आहे आणि त्याच्याशी ना आपला एक रिलेटेड व्हिडिओ पण आहे. मी अजून एकदा हे एक्झाम्पल दिलंय, पण इकडे रेलेव्हंट आहे, सो आय विल गिव्ह इट अगेन. सो आता हे जे सॉल्ट लेक सिटीमध्ये, नॉट वॉशिंग्टनमध्ये, सॉल्ट लेक सिटीमध्ये चा ना असा मोठा मोठा पिलर आहे. ओके. सो तो पिलर आहे ना, ते तिथे आहे ना खूपसे कबूतर, ओके, खूपसे कबूतर येऊन शेट करायचे. त्यांचे विष्ठाय असायची. म्हणून आहे ना, त्यांना ना त्या अथॉरिटीजना ना तो खूप क्लीन करायला लागायचा आणि त्यामुळे ना हार्श केमिकल्स वापरायला लागायचे त्या मेटलच्या पिलरवर. मेटल हळू-हळू, हळू-हळू खराब होत जायचं. त्यांना इतका कसं तरी व्हायचं ना, की अरे बाबा हे पक्षी काय येतात आणि ह्याचं काय सोल्युशन काढू मी? आणि ते खूप हार्ड करत बसायचे. सो तिकडचा जो एकदा एक फॅसिलिटी मॅनेजर होता ना, तो त्याचा क्रिटिकल थिंकिंगचा उपयोग झाला. तो काय केलं, पक्षी इकडे येत का? नक्की इकडे पक्षी येतात. मग बघितलं होतंय. त्यांनी इन्व्हेस्टिगेट केल्यावर एक रिपोर्ट प्रेझेंट केला. रिपोर्टमध्ये दिलं होतं, की काय होतं, की संध्याकाळच्या वेळी टॉवर आहे ना, त्यावरती लाईटीचे झोत सोडले जातात. असे लाईट्सचे हे सोडले जातात, बीम्स असतात ना, चे बीम्स सोडले जातात आणि त्या पिलरला इल्युमिनेट केलं जातं. आता ते लाईटीचे बीम्स सोडल्यामुळे तिकडे मच्छर, छोटे कीटक त्या लाईटवर अट्रॅक्ट होऊन खूपशे त्या टॉवरवर येतात. ओके. सो आता ते कीटक टॉवरवर येतात आणि तिकडे खूप भुणभुण करत राहतात. काय झालं, की ते टॉवरकडे ना खूपशे स्पायडर म्हणजे कोळी हे अट्रॅक्ट झाले. आता खूपशे स्पायडर अट्रॅक्ट झाले, त्यामुळे त्या पिलरवरती खूपशा स्पायडर्सनी त्यांचं ते स्पायडर बनवलं. त्यामध्ये हे जाऊन चिलटे, मच्छर, काही छोटे कीटक अडकायचे आणि स्पायडर्स ते खायचे. आता नेक्स्ट काय व्हायचं, की त्यामुळे तिकडे स्पायडर्स खूप झाले आणि मग स्पायडर्स शिकायचे. शिकीचे खायचे ते टॉवर आणि मग ह्यांना करावं लागलं. म्हणजे क्रिटिक्स थिंकिंग कळालं, पक्षी हे प्रॉब्लेमच नाहीयेत. जे छोटे कीटक आणि डास येतायत, प्रॉब्लेम आहेत. बरं ते काय आहेत? कारण आपण संध्याकाळी लाईट सोडतोय त्या पिलरवर. मग असं ठरवलं, या संध्याकाळी जो कीटकांचा यायचा टाईम आहे, तेव्हा आपण त्या लाईट्स करून बघूया. मग मी केले, कीटक आलेच नाहीत, स्पायडर्स पण झाले नाहीत आणि ते पक्षी पण. सो क्रिटिकल थिंकिंग एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि मग तुम्हाला हे क्रिटिकल थिंकिंग करता येतंय का? आज तुम्हाला दिसतंय, की तुमचा मुलगा, तुमची मुलगी अभ्यास करत नाहीयेत आणि तुम्ही तेच ट्रीट करत बसता. पण त्याच्या का मध्ये जाता येतंय का? की का नाही येत मग त्याच्या का मध्ये जाता येतंय का? तुम्हाला प्रॉब्लेम दिसतंय, "अरे यार, तो माझा बॉस आहे ना, जाम चिड करतो यार. नेहमी ना त्याची काही ना काहीतरी किटकिटच चालू असते." पण क्रिटिकल थिंकिंगनी तुम्हाला ते खोलात जाता येतंय का? की नक्की कुठल्या गोष्टीमुळे तो इरिटेटेड होतोय? त्याच्या इरिटेशनची काय कारणं आहेत? त्याचं इरिटेशन घालवायला आपण काय करू शकतो? सो क्रिटिकल थिंकिंग ना तुम्हाला या पायऱ्यांवर नेतं आणि या पायऱ्यांवर
ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हेल्प करतं. सो क्रिटिकल थिंकिंग अगेन एका लीडरचा खूप 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 मोठा अप्रोच आहे. क्रिएटिव्हिटी मिसिंग असते ना, ते लीडर्सचं काय होतं माहितीये का? नवीन गोष्टी एक्सेप्ट करायला रेडीच नसतात. त्यांना त्या गोष्टी तशाच प्रकारे, जुन्या प्रकारेच हव्या आहेत. ते क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन येणाऱ्या गोष्टींना एक्सेप्ट करायला रेडीच नाहीये. हां, त्यांच्या असलेल्या गोष्टी त्यांना वापरताच येत नाहीये. मला सांगा हा माणूस काय करतोय? त्याच्याकडे एवढी त्याचा वापर तरी करतोय का? म्हणजे कधी-कधी ना आपल्याला रिसोर्सेस असतात. पण जर आपण आपली क्रिएटिव्हिटी वापरत नसू, तर आपल्याला आपले रिसोर्सेस सुद्धा वापरता येत नाहीत. आहेत ना. छान अरे चाकं आहेत. तू ती लावलीस तर तूही आरामात नेशील. रिसोर्सेस असलेले जर का आपल्याला दिसत नाहीत, तर आपल्यात क्रिएटिव्हिटी मिसिंग आहे. बरं. उदाहरण घेऊया. आता मला कोणीतरी सांगितलं, की "बाबा, अरे ते गोल चाकं आहेत, ती गाडीला लाव आणि मग तुझा बघ प्रवास ईझी होईल." त्याने अशी लावली आणि मग म्हणतोय गाडीच चालत नाही. कशी चालेल सांगा बरं? त्याने ती गोल चाकं अशी लावली, कारण लोकं त्याला म्हणाले, "अरे गोल चाकांचा वापर कर." मग हे चालतंय का? क्रिएटिव्हिटी म्हणजेच की तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसनी तुमचा प्रॉब्लेम सिंपल होतोय का? आणि जर का तो सिंपल होत नसेल, तर मग क्रिएटिव्हिटी मिसिंग आहे. मग आता आपण कुठल्याही एका लीडरचं एक्झाम्पल घेऊया आणि बघूया की क्रिएटिव्हिटी किंवा हे सगळे जे आपण 4 ॲट्रिब्यूट्स बघितले, ते त्यांच्यात होते की नव्हते? ओके. सो चला. श्यामलनी आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलेलं. सो आपण श्यामलच्या पहिल्या एक्झाम्पल वरती जाऊया. ओके. आणि आपण बघूया श्यामलनी एक्झाम्पल दिलेलं एका एक्सलंट लीडरचं म्हणजे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मला सांगा शिवाजी महाराज हे उत्तम कम्युनिकेटर होते की नव्हते? ऑफकोर्स होते. आपण त्यांच्याबद्दल जेवढं वाचलंय, आपण त्यांच्याबद्दल जेवढ्या मूव्हीज बघितल्या आहेत, अगदी म्हणजे अगदी तो साधा मावळा जरी असेल, तरी इतके जिव्हाळ्याने बोलायचे त्याच्याशी, की त्याला अगदी असं वाटायचं, "महाराज तुमच्यासाठी मी जीव पण देईन." बरोबर की नाही? सो उत्तम कम्युनिकेटर होते? डेफिनेटली होते. कोलॅबोरेशन त्यांनी पूर्ण आपल्या मावळ प्रांतातून कितीतरी वेगवेगळ्या जातीतले, धर्मातले त्यांच्या पूर्ण सेनेमध्ये अहो मुस्लिम धर्माचेही लोक होते. सो त्यांनी किती सुंदर कोलॅबोरेशन केलं. बरं कोलॅबोरेशन करताना आपण म्हटलं, की कोलॅबोरेशन करताना कॉमन गोल गरजेचा आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापन हे स्वतःसाठी केलं की लोकांसाठी केलं? डेफिनेटली लोकांसाठी केलं ना. आणि म्हणून लोकांसाठी ती केलं. लोकं त्यांच्याशी जुळली गेली ना. आणि त्यांच्याबरोबर काम करायला लागली. बरं त्यांच्यामध्ये अजून एक खूप चांगला गुण होता. तो म्हणजे कुठला व्यक्ती कुठल्या पोझिशनला बेस्ट आहे हे ओळखण्याचा गुण. त्यामुळे त्यांच्याकडे खूप कुशल फक्त सगळीच्या सगळी फाईट करत नव्हते. काही डिप्लोमॅट सुद्धा होते, की ज्यांच्याकडे भाषेचं हे होतं. जसं मी मगाशी म्हटलं ना लिंग्विस्टिक शब्द सामर्थ्य. मग ते डिप्लोमसीमध्ये वापरले जायचे. काही लोकांमध्ये लोकांना हेल्प करण्याचा गुण होता. मग ते त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट्सना होते. सो महाराज हे बरोबर ओळखायचे, की कोणाला कुठे अपॉइंट केलं पाहिजे. कोणाला ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये, कोणाला डिप्लोमसीमध्ये, कोणाला फाईट्सना पाठवलं पाहिजे, कोणाला गुप्तहेर बनवलं पाहिजे. हे सगळं ओळखून बरोबर ठिकाणी योग्य माणसं प्लेस केली म्हणून कोलॅबोरेशन्स मिळाले. क्रिटिकल थिंकिंग. जर तुम्ही महाराजांची कारकीर्द फॉलो करत असाल ना, तर तुम्ही बघाल, की त्यांनी आहे ना नेहमी हाच विचार केला, की सर्वात पहिले त्यांनी स्वतःला आपण इंडिपेंडंट झाल्याशिवाय आपण मुघलशाहीमधून बाहेर नाही निघू शकत. मग आपण इंडिपेंडंट होण्यासाठी आपल्याकडे काय हवंय? तर ऑफकोर्स आपल्याकडे गड-किल्ले हवे आहेत. आपल्याकडे शेतकरी हवे आहेत. आपल्याकडे जमिनी हव्या आहेत.
आणि आपली जनता सेफ राहिली पाहिजे. सो आपल्या घरची लोकं सेफ राहिली पाहिजेत. या सगळ्या गोष्टींवर महाराजांनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करून डिसिजन्स घेतलेले आहेत. सगळं झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा समुद्रपट्टा आहे. सो आपल्याला आरमार डेव्हलप केलं पाहिजे. आरमार म्हणजे आपल्याला एक समुद्रातला किल्ला सुद्धा लागणार आहे. आणि एवढ्या सगळा विचार करून, एवढं सगळं क्रिटिकल थिंकिंग करून त्यांनी प्लॅनिंग केलेलं. सो डेफिनेटली त्यांच्यामध्ये खूप उत्तम क्रिटिकल थिंकिंग पण होतं. नेक्स्ट येतं क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी पण भरपूर होती. म्हणजे त्यांच्या फाईट करण्याची टेक्निक्स, त्यांचे 100 मावळे हे 1000च्या सैन्याशी लढायचे आणि जिंकायचे. का? कारण दरवेळी काहीतरी नवीन तंत्र यूज करायचे ते वॉरमध्ये. त्याला आपण इंग्लिशमध्ये गुरिला वारफेअर म्हणतो किंवा ते कुठला तरी असा एक वेगळा जे नॉर्मली वॉरमध्ये नाही वापरलं जायचं, अशी काहीतरी वेगळी व्यूहरचना वापरायचे आणि त्यामुळे 100 मावळे सुद्धा 1000 सैनिकांवर भारी पडायचे. सो डेफिनेटली क्रिएटिव्हिटी होती. नवीन काहीतरी ऐकून घेण्याची, नवीन काहीतरी ट्राय करण्याची क्रिएटिव्हिटी होती. राइट? सो हे सगळं जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा चांगले लीडर बनतात. ओके. आता विचार करा, की कोणामध्ये क्रिटिकल थिंकिंग खूप चांगली आहे. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे तो मनुष्य अक्षरशः क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी दोन्ही एकत्र असेल, तर सायंटिस्ट बनू शकतो. नवीन शोध सुद्धा लावू शकतात आणि म्हणजे आता ज्यांनी कोणी कोरोनाचे व्हॅक्सिन्स काढले, ते काय होते? ऑफकोर्स क्रिटिकल थिंकर्स होते, प्रॉब्लेम सॉल्व्हर्स होते आणि क्रिएटिव्ह होते. पण जर का एखाद्या सायंटिस्टला स्वतःचा रिसर्च कमिटीपुढे ठेवता आला नाही, स्वतःच्या रिसर्चसाठी फंडिंग घेता आलं नाही, त्याला योग्य कोलॅबोरेशन करता आलं नाही, तर त्याचं प्रॉडक्ट येईल का बाहेर? नाही येणार ना. सो हे आपल्याला खूप बघायला मिळतं. तुम्ही जर का मिशन मंगल हा मूव्ही बघितलात, विद्या बालन, अक्षय कुमार, त्यामध्ये बघा कसा बॅलन्स आहे, की विद्या बालनकडे क्रिटिकल थिंकिंग होतं, क्रिएटिव्हिटी पण होती की नाही, की तिला ते पुऱ्या बघताना बघताना आठवलं, की अरे हो, आपण असं करू शकतो, की मिशन मंगलमध्ये त्या रॉकेटमध्ये थोडा वेळ ऑफ करून आपण त्याचं फ्यूल कन्झम्पशन वाचवू शकतो. क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी दोन्ही होती. पण ती जे सांगते ते तिला त्या कमिटीपुढे ठेवल्यावर त्या कमिटीवरती तो इम्पॅक्टच पडत नाही आणि ते तिची आयडिया रिजेक्ट करून टाकतात. मग पिक्चरमध्ये येतो अक्षय कुमार आणि अक्षय कुमार कम्युनिकेशन आणि कोलॅबोरेशन ह्या दोघांच्या जोरावर ओके, या दोघांच्या जोरावरती मग हे दोघं जेव्हा एकत्र काम करतात, ती एक इफेक्टिव्ह लीडरशिप बनते. ठीक. आता कोणाचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे आणि कोलॅबोरेशन पण खूप चांगलं आहे, पण समजा क्रिटिकल थिंकिंग नाहीये. सो आपण आहे ना असं बघतो ना, की मूव्हीजमध्ये वगैरे, की नॉर्मली मूव्हीजमध्ये वगैरे असे पॉलिटिशियन दाखवतात ना, की जे खूप मोठे-मोठे भाषणं देतात आणि त्यांच्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी एकदम मारामारी वगैरे करणारे अशी खूपशी लोकं असतात. त्यांनी काय केलंय? त्यांनी कम्युनिकेशन आणि कोलॅबोरेशन डेव्हलप केलं. पण हे मूव्हीमध्ये दाखवणारे पॉलिटिशियन्स वगैरे जे असतात, हे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसतात. ते स्वतःचीच दादागिरी करत असतात. राइट? म्हणजेच काय, ते कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीयेत. ते क्रिटिकल थिंकिंग करत नाहीयेत. आणि क्रिटिकल थिंकिंग करत नाहीयेत, तर ते लीडर बनतील का? हो, कोलॅबोरेशन्स खूप केलेत त्यांनी. त्यांच्यासाठी खूप लोकं आहेत, हे करतायत. पण ते क्रिटिकल थिंकिंग करत नाहीत, तर लोकं त्यांना आपला लीडर मानत नाहीत. हं? कितीतरी कंपनीज आहेत, की ज्यांनी क्रिएटिव्हिटीला एक्सेप्ट करायला नाकारलं. ओके. क्रिएटिव्हिटीला एक्सेप्ट करायला नाकारलं. नवीन येणारे चेंजेस एक्सेप्ट नाही केले आणि मग हळू-हळू ते काय झाले? हळू-हळू ते काळाच्या मागे निघून गेले. त्यांनी इनोव्हेशन वरती भर नाही दिला. आता तुम्ही मला सांगा कुठेही तुम्हाला अलार्म क्लॉक बनवणारी कंपनी दिसते का? नाही दिसत. Nokiaचा काय चॅलेंज झाला? Nokiaचा हाच चॅलेंज झाला ना, की ते स्वतःला या Android आणि Apple आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीज बरोबर ती स्वतःचे नवीन-नवीन येणाऱ्या क्रिएटिव्ह गोष्टींबरोबर ते स्वतःला ॲडजस्ट नाही करू शकले. मग काय होणार? क्रिएटिव्हिटीनी जर का नवीन सोल्युशन्स ला तुम्ही एक्सेप्ट करत नाही आहात, नवीन वेज नाही बघत आहात,
तर मग तुम्ही कसे पुढे राहणार आणि तुम्ही दुसऱ्यांना कसे पुढे नेणार? तुम्ही तुमच्या बरोबरती कुठल्याही रिलेशनशिप चॅलेंजमध्ये पण बघा. जर तुम्ही हे चारही प्रिन्सिपल्स वापरले ना, आपोआप लोकं तुम्हाला ऐकायला लागतील. ओके. आपोआप तुम्हाला लोकं ऐकायला लागतील, की तुम्हाला त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे कम्युनिकेट करता येतंय का? कम्युनिकेट म्हणजे काय, की तुम्हाला थॉट्स क्लिअरली शेअर करता येतायत का? होय, तुम्हाला योग्य प्रश्न विचारता येतायत का? तुम्हाला त्यांच्याबरोबर काही कॉमन गोल्स फाइंड आउट करता येतायत का? तुम्ही लोकांनी काय चुकीचं केलं, हे ह्यावर लक्ष देण्यापेक्षा काय प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय का? क्रिटिकल थिंकिंगवर भर दिलत आणि चल ह्या वेळी नाही होते ना, आपण ह्या वेळी करून बघूया. असे नवीन क्रिएटिव्ह अप्रोचेस आणत राहिलात ना, तर आपोआप तुमच्यामधला लीडर बाहेर येणार आहे. तुम्हाला लीडर बनण्यासाठी ग्रेट पब्लिक स्पीकरच असलं पाहिजे, अशी काही गरज नाहीये. सो तुम्हाला तुमच्या आसपास म्हणजे ऑफकोर्स हे सगळे तुम्ही जे सांगितले ते तर अप्रतिम लीडर आहेच. पण तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण बघा, की तुमच्या आसपास, तुमच्या रिलेशनशिप्समध्ये जे लोकं हे 4ही गोष्टी बॅलन्सिंग करत असतात ना, ती लोकं तुम्हाला आपोआप आवडतात. आता हे सगळे गुण जर आपल्याला आपल्यामध्ये आणायचे आहेत, ओके. हे सगळे गुण जर आता आपल्याला आपल्यामध्ये आणायचे आहेत, तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आहे ना, एक छोटासा, ओके, स्वतःचा स्किल मॅप बनवावा लागेल. ओके. स्वतःचा छोटासा स्किल मॅप बनवावा लागेल. ते तुम्हाला लिहावं लागेल, "बाबा मला काय-काय चांगलं जमतं. मला बघून घ्यायचंय, की माझ्यामध्ये काय चांगलंय, तर बघूया, की मला काय-काय चांगलं जमतं." चला, माझं म्हणजे आता हा एक जस्ट सॅम्पल म्हणून स्किल बँक दिलेली आहे मी, की ह्यामधलं तुम्हाला काय चांगलं येतं. म्हणजे आता तुमच्यापैकी कोण म्हणेल, की "अरे, मी आहे ना, मी पैशाचं नियोजन खूप चांगली करते हां. मला आवडतं हां, पैशाचं प्लॅनिंग करायला." गुड, राइट दॅट डाउन. पैशाचं प्लॅनिंग खूप चांगलं येणं म्हणजे तुमच्यामध्ये कोणती कोर कॉम्पिटन्सी आहे? क्रिटिकल थिंकिंगची कोर कॉम्पिटन्सी आहे. कळतंय? सो तुम्हाला स्वतःला काय-काय चांगलं येतं, हे जेव्हा तुम्ही नोंद कराल ना, तुम्हाला हळू-हळू ते ड्रॉ करता येईल. ओह! मला आहे ना, असं होतं की ना, मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी सुद्धा खूप चांगलं बोलू शकते. म्हणजेच तुमच्यामध्ये काय आहे? तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे. मी जर का कोणाला काही सांगितलं ना, तर ते नाही म्हणत नाहीत. करतात लोकं. माझं. म्हणजेच तुमच्याकडे कोणती स्किल आहे? कोलॅबोरेशन स्किल आहे किंवा तुम्हाला असा अनुभव आला, की ना, हे ना कोणी दुसऱ्याने सांगितलं ना, तर मी नाही. मग तो अलार्म काय आहे, की आपलं कुठेतरी कोलॅबोरेशन कमी पडतंय आणि आपल्याला कोलॅबोरेशनवर काम करणं गरजेचं. सो हा जेव्हा स्किल मॅप तुम्ही स्वतःसाठी बनवाल ना आणि त्याच्यापुढे तो कुठल्या सीचा आहे हे नीट गेलं ना, तुमचं तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल, की तुमच्यामध्ये अजून कुठल्या सीचा बॅलन्स कमी आहे. तुम्हाला एखाद वेळेस असं वाटेल, की अरे माझ्यात आहे ना क्रिएटिव्हिटी भरपूर आहे. पण आहे ना, त्या क्रिएटिव्हिटी असली ना तरी माझ्यामध्ये कोलॅबोरेशन नाहीये. मग मी काय करू? मग तुमचे मार्ग निघतील, की तुमच्या लीडरशिपची चावी कुठे हरवलेली आहे. तुमच्या लीडरशिपची चावी कशात आहे आणि ती कशी उघडायची? माझ्या डोक्यात ना भन्नाट कल्पना येतात. इतक्या भन्नाट कल्पना येतात ना, म्हणजे काही-काही तर इतक्या विचित्र आहेत, पण भारी आहेत. म्हणजेच काय तुमच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे. मग आता तुम्हाला काय आणायचंय? क्रिटिकल थिंकिंग आणून त्यातल्या कुठल्या खरंच चांगल्या आहेत, ह्या निवडून काढायच्या आहेत. सो तुमच्यामध्ये काय चांगलंय? बरं, आता जर तुम्हाला वाटलं, की तुमच्याबरोबर तुमचा पार्टनर, लाईफ पार्टनर आहे, तुमचे ऑफिसचे पार्टनर आहेत, तुमचे कलीग्स आहेत. तुम्ही हे त्यांच्याबरोबर सुद्धा करू शकता. सो दॅट तुम्हाला कळेल, की मी जर का माझ्यामध्ये या स्किल्स आहेत आणि माझ्या पार्टनरमध्ये या स्किल्स आहेत आणि आमच्या दोघांचे मिळून जर का हे चारीही पूर्ण होतायत, तर आम्ही दोघे मिळून चांगले लीडर बनू शकतो. सो जिकडे कोलॅबोरेशनचे डिसिजन्स येतील तिकडे माझा पार्टनर घेईल. जिकडे क्रिएटिव्हिटीचा डिसिजन्स येईल तिकडे मी घेईन. असं करून जेव्हा तुम्ही आहे ना, तुमच्या लीडरशिपचे पॅटर्न ओळखाल ना, त्यावेळी तुमच्यातला लीडर जागा होईल.
आणि हा खूप खूप बेसिक आणि खूप खूप सिंपल फॉर्म्युला आहे स्वतःमधला. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला स्वतःच्या डेव्हलपमेंटल गोल्समध्ये हेच ठेवायचंय, की मला वाटतंय मी या एका कॉम्पिटन्सीमध्ये थोडी कमी आहे. मला ही माझी वाढवली पाहिजे. जेव्हा या चारीही तुमच्यामध्ये वर येतील ना, आपोआप तुमच्यातला लीडर बाहेर येणार आहे. राइट? सो मी परत त्या स्क्रीनवर जाते, की आपल्याला कोणत्या 4 गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत. आणि जी गोष्ट आपल्यामध्ये कमी आहे, जे असं वाटतं आपल्याला, की आपल्यामध्ये कमी आहे. आपल्याला ज्या व्यक्तीमध्ये ती जास्त दिसते, त्या व्यक्तींकडून ती शिकून घ्या. त्या व्यक्तींबरोबर राहा आणि ते समजून घ्या. It is as simple as that. Okay. So thank you for being such a wonderful audience. आणि आता या 4 कॉम्पिटन्सीज ना घेऊन किंवा ह्या 4 कॉम्पिटन्सीज कशा तुम्हाला एक चांगलं लीडर बनवतात, ह्याला घेऊन तुमचे जे काही प्रश्न असतील, प्लीज विचारा. आता मी फोरम ओपन करते. So yeah, thank you. Thank you, Yukta. Thank you, Umesh. Thank you, Minal. Thanks, Aditi. So yes, मी तुमचे काय प्रश्न आहेत?